प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला धन्यवाद असो की त्यांना सुंदरसा समय आपल्याला त्याच्या वचनातून ऐकण्यासाठी दिला. जसं आपण 2024 मध्ये प्रवेश केला आहे, मी विश्वास करतो 2024 हे आपल्या आशीर्वादाचं वर्ष आहे. आणि आज आपण 2024 बाबत जे परमेश्वरानं त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराच्या दासाला म्हणजे मला जे वचन दिलंय आपण ते ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी सुरुवात करण्यापूर्वी वाचू एक वचन आणि आजच्या टीचिंगला पण सुरुवात करूया. दुसरे इतिहास 20 अध्याय 20 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, ते अगदी पहाटेस उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, अहो यहुद्यांनो, अहो यरूशलेम निवासी जनो, ऐका, तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही स्थापित व्हाल. त्याच्या संदेष्टावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही संपन्न व्हाल. हे वचन अनेक वेळा आपण प्रचारात ऐकलं असेल, मी अनेक वेळा या वचनातून शिकवलंय. जर आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो तर आपलं जीवन स्थापित असन. जर तुम्हाला वाटतं तुमचं जीवन अस्थिर आहे तर आज या समय मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वरावर विश्वास ठेवा. आणि जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून जीवन जगता, स्लोली तो तुमचं जीवन स्थापित करण, स्थिर करण. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण परमेश्वरावर जर ज्यावेळेस विश्वास ठेवून जीवन जगतो, परमेश्वर आपल्याला स्थापित करण्यास सुरू करतो. आणि पुढे असलेले त्याच्या संदेष्टावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही संपन्न व्हाल. त्यामध्ये असं लिहिलंय की संदेष्ट या शब्दाचा अर्थ आहे जो परमेश्वराकडून ऐकतो, परमेश्वराची वाणी तो ऐकतो, परमेश्वराचं इच्छा तो ऐकतो आणि त्याच्या लोकांना, परमेश्वराच्या लोकांना सांगतो. त्याला म्हणतात संदेष्टा. म्हणजेच परमेश्वराचा दासावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही संपन्न व्हाल. देवाच्या लोकांना आपण 2024 बाबत शिकत असताना परमेश्वरानं जे वचन मला दिलंय, परमेश्वर ते वचन नक्की आपल्या जीवनामध्ये पूर्ण करेल. परंतु तुमचा एक भाग आहे की परमेश्वराच्या दासाला परमेश्वराच्या आत्म्याद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे जे वचन दिलंय त्या वचनावर तुम्हाला विश्वास करावा लागेल आणि मग परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करेल. अजून एक वचन वाचूया. योहान याचा 1 अध्याय आणि 12 वचन. त्या ठिकाणी असलंय, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. जितक्यांनी येशूवर विश्वास ठेवला तितक्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार मिळाला. ज्या वेळेस आपण परमेश्वरावर विश्वास करतो किंवा परमेश्वराच्या वचनावर विश्वास करतो, आपल्याला परमेश्वराकडून काहीतरी मिळतं. आणि जे वचन मी आज तुम्हाला सांगणार 2024 बाबत, त्या वचनावर जर तुम्ही विश्वास करताल तर तुम्हाला काहीतरी प्रभूकडून मिळेल. या वचनामधले ज्यांनी विश्वास केला त्यांना देवाची मुले बनण्याचा अधिकार मिळाला. सगळ्यांना नाही मिळाला, ज्यांनी विश्वास केला त्यांना. जे वचन मी 2024 साठी पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही त्या वचनावर विश्वास करता तर तुम्हाला मिळेल. आणि पहिल्या वचनामध्ये मी तुम्हाला सांगितलं, जो दुसरी इतिहास 20 मध्ये आपण 20 अध्याय 20 वचनामध्ये वाचलं की परमेश्वरावर विश्वास ठेवा म्हणजे स्थापित होता आणि देवाच्या सेवकावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही संपन्न व्हाल. जे वचन पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराच्या दासाला दिलंय, जर तुम्ही त्याच्यावर विश्वास करता की प्रभू हे 2024 साठी माझ्यासाठी वचन आहे आणि जर तुम्ही त्या वचनावर विश्वास करता तर तुम्हाला मिळेल. कारण वचनामधले ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला त्यांना देवाची लेकरं बनण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे याचा अर्थ काय, जसं आपण विश्वास करतो, जसं आपण वचनावर विश्वास करतो त्यावेळेस त्या वचनातून आपल्याला काहीतरी मिळतं. जसं आपण प्रभूवर विश्वास करतो त्यावेळेस प्रभूकडून आपल्याला काहीतरी मिळतं. म्हणून जे वचन आज आपण वाचणार आहोत 2024 साठी, या वचनावर विश्वास ठेवा. जे वचनाची फ्रेम तुमच्याकडे येईल ती फ्रेम अशा ठिकाणी लावा की जिथं तुमची नजर नेहमी जाईल आणि ते वचन दररोज बोला, त्या वचनावर विश्वास करा. आणि जर आपण विश्वास करतो त्या वचनावर तर ते वचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण होईल. आणि 2024 साठी पवित्र आत्म्याद्वारे जे मला वचन मिळालं ते हे आहे. अनुवाद याचा 28 अध्याय आणि 12 वचन. अनुवाद 28 अध्याय आणि 12 वचन. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भंडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईन. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील.
पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. हे वचन पवित्र आत्म्याद्वारे आपल्या चर्चसाठी परमेश्वरानं 2024 साठी दिले. मी परत वाचतो अनुवाद याचा 28 अध्याय आणि 12 वचन. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भंडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील व तुझ्या हाताच्या सर्व कामाला बरकत देईन. परमेश्वर आपल्या हाताच्या कामाला बरकत देईन. परमेश्वर योग्य ऋतूत पाऊस पाडील. आणि पुढे लिहिलंय, तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. 2024 ही आपल्या चर्चसाठी विपुलतेचं वर्ष असेल. पुन्हा मी सांगेन 2024 हे वर्ष आपल्या कलिसियासाठी विपुलतेचं वर्ष असेल. काय लिहिते त्या वचनामध्ये की परमेश्वर आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल. आणि हा जो पाऊस आहे, हा पाऊस जो जुलै महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये पडतो त्याबाबत नाही लिहिला, त्याबाबत नाहीये. पाऊस या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वराचा अभिषेक. परमेश्वराचा अभिषेक येईन आणि परमेश्वर आपल्याला विपुलतेमध्ये घेऊन जाईन. परमेश्वर आपल्याला विपुलतेमध्ये घेऊन जाईल. आणि विपुलता या शब्दाचा अर्थ आहे मोठ्या प्रमाणात किंवा गरजेपेक्षा जास्त. विपुलता या शब्दाचा अर्थ आहे गरजेपेक्षा जास्त, मोठ्या प्रमाणात. आणि हे कोण करण माहित आहे? परमेश्वराचा अभिषेक. जर आपण काही मी 5 चाव्या सांगणार आहे, जर आपण ते करतो, परमेश्वराचा अभिषेक एवढ्या सामर्थ्यानं काम करण की आपण विपुलतेमध्ये असतो. विपुलता या शब्दाचा अर्थ आहे मोठ्या प्रमाणात आणि आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असण. म्हणून मी आज तुम्हाला एनकरेज करेन देवाच्या लोकांनो, दररोज बोला की 2024 माझ्यासाठी विपुलतेचं वर्ष आहे. माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त असेल, माझ्याकडे मोठ्या प्रमाणात असेल. आणि विपुलता कोणत्या क्षेत्रामध्ये असेल? पहिली क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असेल तो आहे आपला प्रभाव मोठ्या प्रमाणात असेल. आपला प्रभाव 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात पडेल. दुसरी गोष्ट, आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असेल. आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असेल. तर अजून कोणत्या क्षेत्रामध्ये? तर अभिषेक आपल्या कलिसियामध्ये 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात काम करण. परमेश्वराचा अभिषेक. त्यानंतर परमेश्वराच्या वचनाचं प्रगटीकरण आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळेल. प्रगटीकरण या शब्दाचा अर्थ हा आहे, तुम्हाला परमेश्वराचं वचन समजत नाही परंतु तुम्ही परमेश्वराच्या वचनावर मनन करतात आणि पवित्र आत्मा ते वचन तुम्हाला समजण्यास मदत करतो. आणि या वर्षामध्ये तुम्हाला प्रगटीकरण, ज्याला म्हणतात वचनाची समज किंवा वचन तुम्हाला समजण्यास सुरू होईल. प्रकाशन, प्रगटीकरण तुम्हाला मिळेल. आणि त्यानंतर या कलिसियाशी जुडलेल्या विश्वासणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल. विश्वास करा देवाच्या लोकांनो, 2024 हे वर्ष आपल्या आशीर्वादाचं वर्ष आहे. 2024 हे वर्ष आपलं वर्ष आहे. दररोज तुम्ही बोला 2024 हे माझं वर्ष आहे. मी प्रभावामध्ये, मी आर्थिक क्षेत्रामध्ये, अभिषेकामध्ये, प्रगटीकरणामध्ये मी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या की विपुलता ही परमेश्वराच्या अभिषेकाद्वारे पूर्ण होईल. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वराचा अभिषेक या वर्षामध्ये मोठ्या सामर्थ्यानं काम करण. एक गहिरा अभिषेक असेल. आणि अभिषेक कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये काम करण? जर आपण आज्ञा पाळतो, जर आपण प्रभूचं ऐकतो, परमेश्वराचा अभिषेक काम करण. परमेश्वराचा अभिषेक आपल्याला विपुलतेमध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या प्रभावामध्ये, मोठा प्रभाव आपला वाढन. आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असेल, अभिषेक वाढन, प्रगटीकरण आपल्यामध्ये वाढन. पण ते कधी घडन? ज्या वेळेस आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, अभिषेक येईन आणि अभिषेक आपल्याला, परमेश्वराचा अभिषेक आपल्याला विपुलतेमध्ये घेऊन जाईल. आणि या 5 चाव्या जर आपण करतो, ज्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराच्या दासाला मिळाल्या, या 5 गोष्टी, हा जो आजचा मेसेज आहे हा कंटिन्यू तुम्ही ऐकत राहा. एकदा ऐकून सोडू नका. ह्या 5 चाव्या आहेत, ज्या 5 चाव्या आपल्याला 2024 मध्ये विपुलतेमध्ये घेऊन जाणार आहे, गरजेपेक्षा जास्त देणार आहे, आपला प्रभाव वाढणार आहे. आणि जर आपण या 5 गोष्टी करतो तर नेहमी लक्षात ठेवा, दरवाजा किती पण मोठा असला, जर आपल्याकडे चावी आहे, तो दरवाजा आपण खोलू शकतो.
परंतु काही विश्वासणारे असे पण आहे की ज्यांच्याकडे चावी असेल, या 5 चाव्या असतील, पण जर ते लागू करणार नाही, दरवाजा त्यांच्यासाठी खुलणार नाही आणि 2024 त्यांच्यासाठी एक नॉर्मल वर्ष असेल. 2023 आपल्यासाठी महिमामय 2023 होतं आणि 2024 आपल्यासाठी विपुलतेचं वर्ष आहे. अबंडन्स 2024 आपल्यासाठी विपुलतेचं वर्ष आहे. आणि देवाच्या लोकांनी या 5 चाव्या आहेत ज्या आपल्याला विपुलतेमध्ये घेऊन जाईन, आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त राहीन, आपला प्रभाव वाढन, आपण प्रगटीकरणामध्ये वाढतो, आपण विश्वासणाची संख्येमध्ये वाढतो, आपण आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असन आणि आपण अभिषेकामध्ये वाढतो. आणि या 5 गोष्टी. आणि आज मी तुम्हाला एनकरेज करेन, माहिती आहे की 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 हे 5ही पॉईंट विसरू नका. ह्या 5 चाव्या आहे, जर तुम्ही त्या करता, जर तुम्ही आणि मी ते जर करतो, तर आपण विपुलतेमध्ये जातो. पहिला पॉइंट किंवा पहिली चावी आहे परमेश्वराचे लिखित वचन आणि पवित्र आत्मा तुम्हाला जे काही करायला लावेल ते करा. विश्वासणार म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे ऐकलं, मला ते तुम्हाला सांगू द्या. जर तुम्ही आणि मी परमेश्वराचं ऐकणार नाही, परमेश्वराच्या आज्ञाचं पालन करणार नाही, परमेश्वराचे ऐकणार नाही, तर 2024 आपल्यासाठी सर्वसाधारण वर्ष असेल. जसं 2022, 23 आलं, 24 आलं, काही घडलं नाही, अशा प्रकारे 2024 असेल. परंतु जर तुम्ही आणि मी परमेश्वराचं ऐकतो, तर 2024 आपल्यासाठी विपुलतेचं वर्ष असेल. आणि म्हणून पहिली चावी, पहिला पॉईंट हा आहे की परमेश्वराचं लिखित वचन, जे बायबल तुमच्याकडे आहे, ते वचन, जे लिखित वचन आहे किंवा पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला जे काही परमेश्वर करायला लावेल ते करा. पहिली चावी ही आहे. परमेश्वराचं लिखित वचन आणि परमेश्वराचा पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला जे काही करायला लावेल ते जर आपण करतो, तर आपण विपुलतेमध्ये जातो. म्हणून निर्णय करा, माहिती या वर्षामध्ये परमेश्वराच्या वचनाचा मोठा आदर करण्याचा निर्णय करा. परमेश्वराच्या वचनावर प्रीती करून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जीवन जगायचं. कारण का माहित आहे, जर आपण वचनामध्ये असं लिहिले, व्यवस्थित आपण वाचूया योहानचा 2रा अध्याय 1 ते 10 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, योहान शुभवर्तमान 2रा अध्याय 1 ते 10 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, प्रभू येशू ख्रिस्त एका काना गावामध्ये लग्नाला गेला आणि त्याच्यासोबत त्याचे शिष्य होते आणि त्याची आई मरिया होती. आणि वचनामध्ये लिहिलंय की त्या विवाहामध्ये द्राक्षरस संपला आणि येशूची आई जी मरिया होती, येशूला त्या ठिकाणी चमत्कार करण्याची किंवा द्राक्षरस पुरवण्याची मागणी केली. आणि वचनामध्ये असं लिहिलंय, तिनं त्या ठिकाणी असणाऱ्या, त्या विवाहामध्ये असणाऱ्या नोकरांना म्हणाले की येशू तुम्हाला जे काही सांगेल ते करा, ते करा. योहान याचा 2रा अध्याय 5 वचनामध्ये त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला, म्हणजे येशू तुम्हाला जे काही सांगेल ते करा. परमेश्वराच्या लोकांनो, त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, त्या ठिकाणी द्राक्षरसाची कमतरता आहे, मोठ्या प्रमाणात नाहीये, गरजेपेक्षा कमी आहे. आणि वचनामध्ये लिहिलंय की येशूच्या आईने सांगितलं, येशू जे काही सांगल, नोकरांना सांगितलं येशू जे काही सांगल ते करा. आणि बायबलमध्ये लिहिलंय त्या नोकरांनी येशूचं ऐकलं. आणि बायबलमध्ये असले, जर त्या अध्यायामध्ये तुम्ही वाचता तर तुम्हाला समजन की वचनामध्ये असं लिहिलंय की त्या ठिकाणी प्रभू येशूनं पाण्याचा द्राक्षरस केला. आणि वचनामध्ये लिहिलंय, जी परिस्थिती कमतरतेची होती, परमेश्वरानं त्या ठिकाणी गरजेपेक्षा जास्त दिलं. त्या ठिकाणची परिस्थिती कशा प्रकारे बदलली माहित आहे, त्यांनी येशू जे सांगतो ते ऐकलं. आणि ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये कमतरता होती, परमेश्वरानं त्या ठिकाणी परमेश्वराचा अभिषेक काम केला आणि त्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त आलं. म्हणून पहिला पॉईंट हा आहे, जर आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असावं, आपल्याकडे आपण विपुलतेमध्ये असावं, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जर असावं, तर पहिली चावी ही आहे परमेश्वराचं लिखित वचन आणि पवित्र आत्मा आपल्याला जे काही करायला लावेल ते करा. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं वचन यासाठी आपल्याला दिलंय जेणेकरून आपण त्या वचनाप्रमाणे करावं. म्हणून निर्णय करा या 2024 मध्ये. मी तुम्हाला एनकरेज करेन की परमेश्वराच्या वचनाप्रमाणे तुम्ही करता, प्रभू जे सांगत आहेत त्या प्रकारे तुम्ही करता, पवित्र आत्मा तुम्हाला जे काही सांगत आहे त्या प्रकारे तुम्ही करता. आणि त्याचा परिणाम काय घडेल माहिती आहे का? वाचवा अजून एक वचन, यशया
त्याचा पहिला अध्याय आणि 19 वचन. त्या ठिकाणी असले, तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. देवाच्या लोकांनो, जर आपल्याला 2024 मध्ये विपुलतेमध्ये चालायचंय तर या ठिकाणी एक चावी आहे. जर आपण प्रभूचं ऐकण्यास मान्य होतो तर आपण भूमीचं उत्तम फळ खातो. 2024 आपल्यासाठी उत्तम असन. मी पवित्र आत्म्याद्वारे ऐकलं, पवित्र आत्मा मला म्हणाला की हे तुमचं वर्ष आहे, हे आपल्या आशीर्वादाचं वर्ष आहे. पण तू चावी काय माहिती का? पहिली गोष्ट की आपण जर पवित्र आत्म्याद्वारे किंवा लिखित वचनामध्ये जे लिहिलंय, जर आपण ते करायला तयार होतो, जर आपण ते करतो, तर आपण भूमीचं उत्तम ते फळ खातो. मला तुम्हाला सध्या विश्वासू लोकांनो, परमेश्वराचं वचन विश्वासू जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. परमेश्वराचं वचन आपली जीवनशैली आहे. जर आपण परमेश्वराचं वचन घेतो, जर आपण परमेश्वराचं वचन जे लिखित वचन आहे किंवा जे पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला सांगितलं गेलं, जर आपण तसं करतो तर आपण विपुलतेमध्ये जातो, तर आपण अबंडन्स मध्ये जातो. वचनामध्ये अब्राम नावाचा व्यक्ती, त्याला पवित्र आत्म्याद्वारे सांगण्यात आलं की तो आपला देश, तो आपलं गणगोत्र, तो आपलं घरदार सोडून मी दाखवेल त्या देशामध्ये जा. आणि बायबलमधले अब्रामानं ते ऐकलं. आणि बायबलमधले की अब्राम हा संपन्न पुरुष होता. अब्रामाचा प्रभाव खूप जास्त होता. अब्रामाला पवित्र आत्म्याद्वारे जे सांगितलं त्याने ते ऐकल्यामुळे त्याला परमेश्वराविषयी प्रगटीकरण खूप जास्त होतं. पण पहिली चावी आहे की परमेश्वराचं लिखित वचन आणि पवित्र आत्मा तुम्हाला जे काही करायला लावेल ते करा. परमेश्वराचं वचन. या वर्षामध्ये तुमची आणि माझी मानसिकता ही असली पाहिजे की प्रभूच्या वचनामध्ये लिहिलंय मी त्या प्रकारे करेन. आणि वचन वाचलं आपण जे यशाया 1:19, तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचं उत्तम फळ खाल. भूमीचं कोणतं फळ खाल? उत्तम फळ. म्हणून निर्णय करूया की पवित्र आत्मा आपल्याला जे सांगा, परमेश्वराचं लिखित वचन जे बायबल आहे आपण वाचतो किंवा परमेश्वरदास शिकवतात, ते वचन ज्यावेळेस आपल्यापर्यंत येते, आपण निर्णय कर की मी या वचनाप्रमाणे करेन. आणि काय घडेल माहिती का देवाच्या लोकांनो, की आपण विपुलतेमध्ये जातो. आपण विपुलतेमध्ये जातो. दुसरी चावी ही आहे, 2024 आपल्यासाठी विपुलतेचं वर्ष आहे. 2024 मध्ये आपल्याला परमेश्वराचं लिखित वचन जे काही सांगत आहे आणि पवित्र आत्मा जे काही सांगत आहे आपल्याला ते करायचंय. दुसरी गोष्ट, 2024 मध्ये जे विपुलतेचं वर्ष आहे त्यासाठी 2024 मध्ये आपल्याला पवित्र आत्म्याचा आदर आणि परमेश्वराच्या दासाचा आदर करायचा आहे. खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, पवित्र आत्म्याचा आदर आणि परमेश्वराच्या दासाचा आदर. नेहमी लक्षात ठेवा देवाच्या लोकांनो, वचनामधले जिथे दोघे किंवा तिघे एकत्र आहे त्या ठिकाणी पवित्र आत्मा उपस्थित आहे. परमेश्वराचा आत्मा त्या ठिकाणी आहे आणि पवित्र आत्म्याचा आपण आदर केला पाहिजे. पवित्र आत्म्याला आपल्याला काहीतरी सांगत आहे, आपण त्या प्रकारे केलं पाहिजे. आणि जर आपण पवित्र आत्म्याचा आदर करतो आणि जर आपण परमेश्वराच्या दासाचा आदर करण्याचा निर्णय करतो, मला तुम्हाला सांगतो देवाच्या लोकांनो, पवित्र आत्मा एवढा सामर्थ्यशाली आहे. वचनामधले पवित्र आत्मा तुम्हावर येईन, वचनामधले तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मला तुम्हाला सांगू, विश्वासणाऱ्यांनो, आपण परमेश्वराच्या दासाला बाकीच्या लोकांसारखं त्यांच्याशी वागत नाही. कारण का? व्यवसाय का? परमेश्वराच्या दासाची लेवल आणि विश्वासणाऱ्याच्या लेवलमध्ये फरक आहे. ज्या प्रकारे आपण विश्वासणाऱ्याचा आदर करतो त्या प्रकारे आपण परमेश्वराच्या दासाचा आदर करत नाही. आपण थोडा जास्त आणि गहिरा आदर करतो. नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती पाहिजे तुमचा परमेश्वराचा दास कोण आहे. तुम्हाला माहिती पाहिजे तुमची कलीसिया म्हणजे तुमचं चर्च कोणतं आहे आणि तुम्ही त्या कलीसियाशी जुडतात आणि परमेश्वराच्या दासाचा आदर करतात. आदर करणं म्हणजे असं नाही मी माझ्या पास्टरांचा आदर करतो नाही. तुम्ही त्या दर्शनाशी जुडतात, त्यांच्या शिक्षणाला स्वतःला देऊन टाकतात आणि ज्यावेळेस ते काही बोलतात पवित्र आत्म्याद्वारे किंवा वचनातून, माहिती तुम्ही त्या गोष्टी ग्रहण करतात. नेहमी लक्षात ठेवा देवाच्या लोकांनो, की परमेश्वराच्या राज्यामध्ये आदर खूप महत्वाचा आहे. आणि मी जे अजून एक पॉईंट शिकवणार त्यामध्ये पण एक पॉईंट आदर विषय आहे. म्हणून या वर्षामध्ये निर्णय करा की मी पवित्र आत्म्याला खिन्न करणार नाही. मी पवित्र आत्म्याचा आदर करेन. मी परमेश्वराच्या दासाचा आदर करेन. आणि जर आपण असं करतो, आपण विपुलतेमध्ये असतो. आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असेल, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असेल, आपण प्रभावशाली बनतो. जसं आपण बोलतो, आपण कोणाला येशूविषयी सांगतो, काही गोष्टी बोलतो, प्रभाव पडेल.
आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्या लेवल बदलतील. आर्थिक क्षेत्रामध्ये जे मागच्या वर्षी आपण तिथं होतो तिथंच राहणार नाही. परंतु त्यासाठी चावी काय आहे? पहिली गोष्ट परमेश्वराचं लिखित वचन जे बायबल आहे त्या प्रकारे आपण जीवन जगूया. पवित्र आत्मा आपल्याला सांगन त्या प्रकारे करूया. दुसरा पॉईंट, पवित्र आत्म्याचा आदर करू, परमेश्वराच्या दासाचा आदर करू. मी तुम्हाला एनकरेज करेन, परमेश्वराच्या दासाचा आपण खूप अति जास्त आदर करू. का माहित आहे? कारण आपले आशीर्वाद, आपला परमेश्वराचा दास, आपले परमेश्वराचे दास आपल्या आशीर्वादाचं कारण आहे. परमेश्वर आपल्याला परमेश्वराने ते दिलेलं आपल्याला गिफ्ट आहे. तिसरी गोष्ट, 29 मध्ये विपुलतेमध्ये चालण्यासाठी तिसरा पॉईंट, परमेश्वरासोबत सहभागिता करणं. खूप महत्वाची गोष्ट आहे. पूर्ण बायबल एका शब्दामध्ये जर सांगायचं ठरलं, की एक शब्द बायबल बाबत आपण सांगायचं ठरलं तर परमेश्वरासोबत सहभागिता करणं. आणि परमेश्वरासोबत जर आपण सहभागिता करतो, आपण आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे असतो, आपण प्रभावामध्ये पुढे असतो, आपण प्रगटीकरणामध्ये पुढे असतो, अभिषेकामध्ये पुढे असतो. आणि सहभागिता या शब्दाचा सोप्या भाषेमध्ये अर्थ सांगायचा तर 3 प्रकारचे अर्थ आहे. परमेश्वरासोबत सहभागिता करणं म्हणजे पहिली गोष्ट की परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवणं. वैयक्तिक प्रार्थना, तुम्ही सकाळी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालतात, संध्याकाळी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतात. आणि जर तसं करता तुम्ही प्रभावशाली बनता. सहभागी त्या शब्दाचा दुसरा अर्थ आहे की तुम्ही परमेश्वराच्या वचनासोबत वेळ घालवताय. कोणासोबत वेळ घालवताय? परमेश्वराच्या वचनासोबत वेळ. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, हे परमेश्वराचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी एक मौल्यवान खजाना बनव. वचनासोबत वेळ घालवा. कन्फेशन घ्या, जे कन्फेशन सीट वचनाचे मी तुमच्याकडे दिले ते दररोज बोला. बायबल खोला, दररोज वचन वाचा, या टीचिंग घ्या आणि दररोज ऐका आणि वचनासोबत सहभागिता करा. आणि परमेश्वरासोबत सहभागिता करण्याचा तिसरा अर्थ आहे की तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये येतात. मी आज तुम्हाला एनकरेज करेन की तुमचं परमेश्वराच्या घराप्रती असणारं समर्पण वाढवा. जर तुम्ही अनेक वर्षापासून विश्वासामध्ये आहात, विचार करा की तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये कधी असतात. तुम्ही दरवेळी प्रभूच्या घरामध्ये आहात का? आणि जर नसाल, आज ती वेळ आहे पश्चाताप करण्याची आणि निर्णय करायची की प्रभू दरवेळी मी तुझ्या घरामध्ये असन. मी अनेक वेळा सांगितलं, व्यवस्थित का तुमच्या संपन्नतेचं ठिकाण, तुमच्या आशीर्वादाचं ठिकाण परमेश्वराचं घर आहे. आणि जर तुम्ही निर्णय करता परमेश्वरासोबत सहभागिता करण्याचा, ज्याचा अर्थ आहे की तुम्ही वैयक्तिक परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये असतात, वचनासोबत वेळ घालवतात. आणि तिसरी गोष्ट, परमेश्वराच्या घरामध्ये येतात. काय घडण माहित आहे? तुम्ही प्रभावशाली बनतात. आर्थिक क्षेत्रामध्ये तुमचे लेवल बदलत. वाचू एक वचन, उत्पत्ती याचा 39 अध्याय 2 आणि 3 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, परमेश्वर योसेफा बरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. का योसेफ यशस्वी झाला? कारण परमेश्वर त्याच्या सोबत होता. कोण त्याच्या सोबत होतं? परमेश्वर त्याच्या सोबत होता, म्हणून योसेफ यशस्वी झाला. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही परमेश्वरासोबत सहभागिता करतात म्हणजे परमेश्वर तुमच्या सोबत चालत आहे, तुम्ही यशस्वी होता, तुम्ही संपन्न होता, तुम्ही प्रभावशाली होता. पुढे लिहिले, तो आपल्या मिश्री धनाच्या घरी असे, परमेश्वर त्याच्या बरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. त्याच्या मालकाला समजलं की योसेफासोबत परमेश्वर आहे, म्हणून तो जे काही करतो त्यामध्ये बरकत मिळते, जे काही तो करतो त्याच्यामध्ये त्याला विपुलता दिसते, यशस्वी होतो. लक्षात घ्या देवाच्या लोकांनो, तुम्हाला आणि मला जर 2024 मध्ये विपुलतेमध्ये जीवन जगायचंय, एक चावी आहे, तिसरी चावी, परमेश्वरासोबत सहभागिता करा. वैयक्तिक वेळ घालवा, वचनासोबत वेळ घालवा आणि दरवेळी प्रभूच्या घरामध्ये. काय घडण माहिती आहे का? लोक बघतील परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये. आणि हे वर्ष ते आहे की लोक तुमच्या जीवनात परमेश्वराचा आशीर्वाद, परमेश्वराची कृपा बघतील. पण तिसरी चावी काय? परमेश्वरासोबत सहभागिता करा. सहभागिता करणं म्हणजे काय? परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये एकट्या तुम्ही वेळ घालवतात, वचनासोबत वेळ घालवतात आणि प्रभूच्या घरामध्ये तुम्ही विश्वास योग्यतेने येतात. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर या वर्षामध्ये विश्वास योग्य लोकांना खूप वाढवणार आहे. त्यांना आर्थिक क्षेत्रामध्ये खूप वाढवणार आहे. त्यांच्या प्रभावामध्ये त्यांना विपुल प्रमाणात त्यांना प्रभाव देणार आहे. आणि परमेश्वर आपल्या विश्वास योग्यतेचा आदर करा. चौथा पॉईंट आणि चौथी चावी ही आहे, आपल्या संपत्तीद्वारे
परमेश्वराचा आदर करा. परमेश्वर तुम्हाला आर्थिक क्षेत्रामध्ये वाढवणार आहे. परमेश्वर तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त देणार आहे. आणि ज्यावेळेस प्रभू तुम्हाला गरजेपेक्षा जास्त देईन, सगळं खाऊन टाकू नका. त्या आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा आदर करा. मी दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगितलं, पवित्र आत्म्याचा आदर करणं गरजेचं आहे, परमेश्वराच्या दासाचा आदर करणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट, आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा आदर करा. मी तुम्हाला सांगू द्या, एक विश्वासणारा तो कधीच गरजेपेक्षा जास्त असण्याच्या क्षेत्रामध्ये तोपर्यंत प्रवेश करणार नाही, जोपर्यंत तो आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा आदर करणार नाही. मी आज तुम्हाला एनकरेज करेन देवाच्या लोकांनो, आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा आदर करणं 2024 मध्ये गांभीर्यानं घ्या. कदाचित 2023 मध्ये तुम्ही केलं नसेल, पण 2024 मध्ये ज्यावेळेस प्रभू तुमच्या हातामध्ये काही देईन, आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा आदर करा. आणि मी विश्वास करतो या वर्षामध्ये प्रभू तुमच्या हातामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धन आजाद करणार आहे, जे गरजेपेक्षा जास्त असेल. आपण अनेक वर्षापासून कन्फेस करत आहे की माझ्याकडे नेहमी गरजेपेक्षा जास्त असेल. आज मला तुम्हाला सांगू द्या, 2024 आपल्या आर्थिक क्षेत्रामध्ये ते वचन पूर्ण होणार आहे. नेहमी गरजेपेक्षा जास्त प्रभू आपल्या हातामध्ये एवढं देईन की आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असेल, मोठ्या प्रमाणात असेल. आणि त्याचा उद्देश काय आहे तो माहित आहे, आपण परमेश्वराच्या घराला बनवतो. म्हणून चौथी चावी आहे, आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा आदर करा. वाचो एक वचन, नीतिसूत्रेचा 3रा अध्याय 9 ते 10 वचन. त्या ठिकाणी असलंय, तू आपल्या द्रव्यानं म्हणजे आपल्या पैशानं व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळानं परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठार समृद्धीनं भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. ज्यावेळेस आपण आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा सन्मान करतो, काय घडण माहितीये का, आपली कोठार समृद्धीनं भरतील. कोठार त्यावेळेस दिसतील ज्यावेळेस आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असेल. एक व्यक्ती कोठारामध्ये त्यावेळेस साठवतो ज्यावेळेस त्याच्याकडे गरजेपेक्षा जास्त आहे. आणि हे वर्ष गरजेपेक्षा जास्त परमेश्वर आपल्याला देणार आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस प्रभू तुमच्या हातामध्ये काय देईन, आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा आदर करा. काय घडण, आपले कोठार समृद्धीनं भरण आणि आपल्या कुंडातून आपले कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. पैसा येत राहील, थांबणार नाही. जर तुम्ही आणि मी निर्णय करतो की आपल्या संपत्तीद्वारे, आपल्या पैशाद्वारे जर आपण परमेश्वराचा सन्मान करतो, परमेश्वराचा आदर करतो, व्यवस्थित आहे का, परमेश्वराचा जर आपण आदर करतो, आपली कोठार समृद्धीनं भरतील आणि प्लस आपल्याकडे येणारा पैसा येत राहील, थांबणार नाही. मी आज तुम्हाला एनकरेज करून देवाच्या लोकांनो, आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा आदर करण्याचा पहिला अर्थ हा आहे, प्रभू जे काही तुम्हाला देतो त्याचा 10वा हिस्सा किंवा दशमांश. यावर्षी मी दशमांशाबाबत अजून गहिराईमध्ये शिकवणार आहे. दशमांश अशी काही स्कीम नाहीये की जेणेकरून परमेश्वराच्या राज्यामध्ये पैसा येत राहील. नाही, दशमांश हा परमेश्वराचा आदर आहे. आणि जे लोक परमेश्वराचा आदर करतील या वर्षामध्ये, त्यांची कोठार समृद्धीनं भरतील, त्यांच्या कुंडातून नवा द्राक्षरस भरून वाहत राहील, पैसा येत राहील. मला तुम्हाला सांगू द्या की जर प्रभू तुम्हाला विपुलतेमध्ये नेणार आहे, त्याचा उद्देश हा आहे जेणेकरून तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये किंवा परमेश्वराचं घर बनवावं, जेणेकरून तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये द्यावं. आणि जर तुम्ही आणि मी जर आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा आदर करतो, मी अनेक वेळा सांगितलं माहिती माझ्या एक टीचिंगमध्ये दशमांश बाबत, की शैतान तुम्हाला त्या 10% एवढं गुंतवतो, एवढं अंतःकरण कठीण करतो की तुम्ही वर्षभर संघर्ष करत राहतात. संघर्ष आर्थिक क्षेत्रामध्ये. म्हणून या वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण निर्णय करूया की मी प्रभूच्या ज्यावेळेस प्रभू माझ्या हातामध्ये काय देईन, माझ्या संपत्तीद्वारे मी काय करेन, परमेश्वराचा आदर करेन. आणि पाचवी चावी ही आहे की या वर्षी आपण वचनावर मेहनत करूया. कशावर मेहनत करूया, वचनावर मेहनत करूया. जर तुम्ही वचनासोबत वेळ घालवता, वचनावर मेहनत करता, वचनावर मेहनत करणं म्हणजे माहिती का, तुम्ही वेळ घेता, वचन ऐकता, हे शिक्षण ऐकता, वचन बोलता, वचन वाचता, वचनावर मनन करता. जर तुम्ही वचनावर मेहनत करता, तुमच्या आत्म्यातून ती विपुलता बाहेर पडन आणि माहिती आहे तुमचा प्रभाव वाढन. तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे असता, तुम्हाला वचनाचं प्रगटीकरण मिळेल, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये काम करण, अभिषेक काम करण आणि परमेश्वराचं राज्य वाढलं जाईल. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, वचनावर मेहनत करा. परमेश्वराचं वचन घ्या, वचनावर मनन करा, वचन बोला, टीचिंग घ्या, ऐका आणि आपल्या परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला स्वतःला देऊन टाका. हे टीचिंग्स दर हप्ती युट्यूबवर येतील. घ्या, त्या वेळ काढा आणि वचनावर मेहनत करा.
वचनावर मेहनत करा आणि वचनावर मेहनत करण्याद्वारे तुमचा आत्मा मजबूत होईल आणि तुमच्या आत्म्यातून विपुलता बाहेर पडेल आणि तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त असेल. मी थांबण्यापूर्वी मी तुम्हाला एनकरेज करेन, देवाच्या लोकांनो, 2024 हे वर्ष आपल्या आशीर्वादाचं वर्ष आहे. 2024 हे आपलं वर्ष आहे. म्हणून या 5 चाव्या घ्या आणि 5 पॉईंट व्यवस्थित ऐका आणि त्या प्रकारे करा. पहिला पॉईंट काय सांगितला? परमेश्वराचं लिखित वचन आणि पवित्र आत्मा जे काही सांगतो त्या प्रकारे करा. वचनाप्रमाणे जीवन जगा. दुसरी गोष्ट, परमेश्वराच्या दासाचा आणि पवित्र आत्म्याचा आदर करा. पवित्र आत्म्याचा आणि परमेश्वराच्या दासाचा काय करा? आदर करा. तिसरी गोष्ट, परमेश्वरासोबत सहभागिता करा. चौथी चावी ही होती, आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा आदर करा. कुठवर तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये संघर्ष करता, निर्णय करा, प्रभू मला तू विपुलतेमध्ये ने, मी माझ्या संपत्तीद्वारे तुझा आदर करेन. आणि 5व्या पॉईंटमध्ये मी शिकवलं की परमेश्वराच्या वचनावर मेहनत करा. आणि मी विश्वास करतो, जर आपण या 5 गोष्टी करतो, आपण विपुलतेमध्ये असतो, आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असेल, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असेल, वचनाचं प्रगटीकरण, पवित्र आत्म्याचा अभिषेक, वचनाचं प्रगटीकरण, आर्थिक क्षेत्रामध्ये प्रभावामध्ये आपण पुढं असतो, मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव वाढेल, गरजेपेक्षा आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्याकडे असेल. आणि मी विश्वास करतो हे वर्ष आपल्यासाठी आशीर्वादाचं असेल. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल.